गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मला 2-3 कामं होती म्हणून आजचा दिवस थोडा बिझीच असणार होता. सगळ्यात आधी के व्ही स्टुडिओमध्ये वन डे डेमो क्लास होता. त्यासाठी शूट करायला मला जायचं होतं. त्यानंतर आपल्या भद्रावतीमध्ये निरम्याची फॅक्टरी आहे जिथे निरमा बनला जातो. त्याबद्दल मला थोडी माहिती घ्यायची होती कारण मला प्रमोशन करायचं होतं. त्यामुळे तिथे जाऊन भेटायचं आणि ते सगळं समजून घ्यायचं होतं. म्हटलं आधी आपली बाकीची कामं पटापट उरकून घेऊया मग निघूया. तर सगळं आवरून आम्ही बाहेर पडलो. मध्येच माझ्या मुलीला काही बुक्स घ्यायची होती. मग म्हटलं तेही काम करून घेऊया. तिला बुक्स घेऊन दिल्या. आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या भद्रावतीकरांसाठी एक खुशखबरी सांगायची आहे मला. आपल्या भद्रावतीमध्ये लागलेलं ट्रॉफिक सिग्नल. भद्रावतीमध्ये वारंवार होणाऱ्या अपघाताची आणि वाहतुकीची समस्या दखल घेत आपले MLA करणभाऊ देवतळे यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडला होता आणि त्यांच्या या प्रयत्नाला आज यश पण मिळालं आहे. त्याबद्दल करणभाऊ देवतळे यांना मनापासून खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. आणि यामध्ये सूरजभाऊ शाह यांचंही खूप मोठं योगदान आहे. भद्रावतीमध्ये वारंवार घडणाऱ्या या घटनांचे व्हिडिओ ते सातत्याने काढत होते आणि हा प्रश्न लोकांसमोर आणत होते. त्यांनी हा मुद्दा लक्षात आणून देत MLA यांना निवेदन पण दिलं होतं. त्यासाठी सूरजभाऊ शाह यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. भद्रावतीसाठी ते सातत्याने काम करत आहे, आपल्या भद्रावतीचे प्रश्न मांडत आहे आणि त्यांच्या या प्रयत्नांना आज आपल्याला असे चांगले दिवस पाहायला मिळत आहे. आपल्या शहरासाठी जे लोक प्रामाणिकपणे प्रयत्न करतात त्यांचं कौतुक आणि आभार मानायलाच पाहिजे. त्यानंतर परीला भूक लागली होती. मग आम्ही रुडी कॅफेमध्ये गेलो. तिथे आम्ही मोमोज, बर्गर आणि फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलं. तर आज आम्ही आलो रोनीज कॅफेमध्ये आणि आज फर्स्ट टाइम आली मी इथे आणि आज हिचा टेस्ट बघणार आहे कसा आहे तो. मस्त. कसा आहे? मस्त ना? तोंडात जायला का बघा मी आता बर्गर बघू शकता किती क्यूट दिसत आहे ना. चला आता आम्ही खातो. त्यानंतर आम्ही निघालो केव्हीज स्टुडिओकडे. स्टुडिओमध्ये पोहोचल्यानंतर सगळ्या लेडीज यायला सुरुवात झाली. खरंच सांगतो मित्रांनो, इथलं वातावरण खूप सुंदर आणि पॉझिटिव्ह होतं. सर ज्या पद्धतीने स्टेप समजून सांगत होते ना ते खूप छान होतं. प्रत्येकाला स्टेप रिदम आणि टायमिंग जमली पाहिजे याकडे पूर्ण लक्ष होतं. त्यामुळे लेडीज अगदी मनापासून डान्स एन्जॉय करत होत्या. गरबा म्हणजे फक्त डान्स नाही मित्रांनो, एक वेब आहे. आता मी तुम्हाला किती सांगितलं तरी खरी मजा तुम्हाला कळणार. चला तुम्ही मलाही खूप मजा आली. आजचा ब्लॉग इथे संपत आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.